आपण एक नवीन व्हिडिओ घेऊया. बाळाची आंघोळ कशी करायची, बाळाची काळजी कशी घ्यायची, बाळाचं खाणं पिणं कसं असतं, बाळाची दृष्ट कशी काढायची. पहिल्या प्रथम आपण बघूया पहिल्या दिवसापासून बाळाची आंघोळ कशी करायची. थोडंसं आपलं पॅराच्यूटचं तेल, खोबरे तेल कुठलंही असू दे, ते कोमट करायचं, ते घ्यायचं. पहिले टाळूवर टाकायचं बाळाच्या. नंतर आपल्या हातात घेऊन बाळाचे हात, पाय, मान सगळं अगदी छान चोळायचं. बोटांच्या बेचा वगैरे सगळं असं हळूहळू एक 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 अवयव घेऊन मालिश करायची. आपल्या हलक्या हाताने मालिश करायची. मग नंतर त्याला उपट करून पाठीमागे सुद्धा दोघा हातावर तेल घेऊन असं छान असं खाली उतरवायचं पाठीवरनं, आणि नंतर हाताकडनं असं खाली उतरून मग पायाकडनं उतरून पायाला, पायाच्या बेचांना, पायाच्या तळव्याला तेल लावून अशी मालिश करायची. थोडा वेळ आईकडे देऊन टाकायचं, 10 मिनटं. ती मालिश केल्यानंतर बाळाला असा घाम येतो, आईचं दूध पितं. नंतर कोमट पाण्याने त्याची आंघोळ घालायची. आंघोळीच्या वेळेस आपण थोडंशी साय आणि डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, साय आणि चिमूटभर हळद टाकायची आणि ते मिश्रण करून, पातळचं मिश्रण करून ते बाळाला लावायचं. आणि मग नंतर ती पाण्याने धुवून टाकायचं, किंवा आपला बेबी सोप असतो त्याच्याने आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर बाळ मस्त छान गुटगुटीत एका दुपट्यामध्ये गुडपटून आणि त्याला झोपी जाऊ द्यायचं. 2-3 तास छान झोपतं. उठल्यानंतर त्याचा तो घाम निघून जातो. ते दुपटं काढायचं. दुसऱ्या दुपट्याने त्याला टिंपून आणि मग त्याला गंध पावडर, डोळ्यात काजळ घालायचं नाही, डोळ्यात तेल घालायचं नाही, कानात तेल घालायचं नाही, नाकात तेल घालायचं नाही. 9 द्वारे पुरदी, ही 9 द्वारं आपली असतात. कुठल्याही द्वारामध्ये म्हणजे तोंडामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये किंवा शिसूच्या जागेवर, बेंबीमध्ये कुठेही तेल टाकायचं नाही. फक्त त्याची मालिश करायची आणि 6 महिने फक्त बाळाला आईचं दूध द्यायचं. कुठलंही वरचं पाणी वगैरे किंवा दूध असं काही द्यायचं नाही. म्हणजे बाळाला सर्दी, खोकला काहीही होत नाही. आईच्या दुधामधून जे मिळतं ते बाकी कशातनं मिळत नाही. कुठलीही सवय नको. 6 महिन्यानंतर मग बाळाला खाऊ पिऊ घालायचं. मग पेज तयार करायची. आपल्या कणकेपासून पेज तयार करते, रव्यापासून करता येते, किंवा आपल्या नागलीच्या पिठापासून थोडंसं एवढंसं किंचित आपलं तूप घालायचं आणि वरती 1 चमचाभर पीठ घालून थोडंसं आळमाळ करून घेतलं आणि पाणी पातळसं मस्त छान चिकट होऊस्तोवर केली आणि त्याच्यात थोडंसं साजूक तूप घालून आणि मग नंतर ती गार झाल्यावर बाळाला देतात. असं 6 महिन्यानंतर देतात खायला. नंतर मग हळूच तांदूळ आणि मुगाची डाळ अशी मऊसार खिचडी, थोडंसं तूप टाकून त्याला थोडंसं जिऱ्याची फोडणी घालून ती द्यायची. जिरेपूड करून ठेवायची. आपलं जिरं भाजून जिरेपूड करून ठेवली, ती पटकन आपल्याला बाळाला पेजमध्ये घालूनही देता येते. ही बाळाची खाण्यापिण्याची काळजी घ्यायची. खाऊन पिऊन झालं, बाळ झोपतं. कमीत कमी 24 तासात बाळाने 18 तास तरी झोपलं पाहिजे. ही काळजी आईने घेतली पाहिजे. आणि नंतर आपण संध्याकाळ झाली की बाळाची दृष्ट काढतो. लहान मुलांना विशेषतः दृष्ट लागते. ती कुंचपतात, अस्वस्थ होतात. अशावेळी त्यांच्या आईने, आजीने दृष्ट काढावी. मुले पुन्हा तरतरीत, उत्साहित, प्रफुल्लित होतात. आजारी माणसांचीही दृष्ट काढतात. दृष्ट काढण्याचे अनेक प्रकार आहेत. फड्या, जोड्याने, मीठ, मिरच्यानी, मोहरीनी, विभूती, अंगाऱ्यानी, मिरे, काळ्या दोऱ्यानी अशा साहित्याने दृष्ट काढण्याची पद्धत आहे. जमेल तसं करावं. बाळाच्या आईने, आजीने हातात रक्षा घेऊन स्वतः रामरक्षा म्हणून ती रक्षा बाळाच्या कपाळी, मानेला, छातीला, पाठीला, पोटाला लावावी. दृष्ट काढण्याचा हा सर्वात चांगला उपाय आहे. आजाराला सुद्धा हा रामरक्षेचा अंगारा लावला, देवाचा अंगारा, उदी, भस्म यामुळे सुद्धा लागलेली दृष्ट उतरते. दृष्ट काढताना अशी कृती करावी. मुलाच्या, बाळाच्या आईने किंवा आजीने दोन्ही हातात मिठाचे थोडे थोडे खडे आणि मोहऱ्या घेऊन ते बाळाला दाखवावे आणि मग मनातल्या मनात
हरणा काटा बोरणा काटा दीड जाओ 12 वाटा पच्चारींना डोळा फुटा दृष्ट मिष्ट चांडाळ्याची भुताकेताची आल्या गेल्याची आयाबायाची घरातल्यांची दारातल्यांची काळ्या गोऱ्या माणसांची दाराची केराची साऱ्यांची दृष्ट चुलीत पडो दृष्ट खरवडून उतरो असं म्हणून त्या मुठी जमिनीवर टेकून मुठीतील मीठ मोहऱ्या मग विस्तवात टाकाव्यात किंवा पाण्यात टाकाव्यात. 3 रस्ते मिळतात तेथे थोडी मुठभर माती आणून तीसुद्धा बाळावरून उतरून दृष्ट काढतात. शनिवारी अमावस्येला पौर्णिमेला दृष्ट काढावी. सायंकाळच्या वेळी दृष्ट काढली तर ती लवकर उतरते. अशा प्रकारे दृष्ट काढून बाळाची काळजी घेतात. बाळाचं खाणं पिणं आणि आंघोळ करणं हे खूप महत्त्वाचं असतं. बाळ गुटगुटीत आणि छान असतं. आईनेही दुसरं काही खाणं खाता घरातलंच पातळ नितळ खाल्लं तर बाळ गुटगुटीत येतं, दूधही छान उतरतं आणि बाळाला कुठलाही रोगराईपासून आई ही बचाव करत असते. म्हणूनच 6 महिने आईचं दूधच पौष्टिक असतं आणि तेच द्यायचं असतं बाळाला, बाकी काही द्यायचं नसतं वरचं. आणि डोळ्यात काजळ वगैरे टाकायचं नाही. टाळूला तेल लावलं ती थोडंसं आपली खूप काही असं टाळूत तेल टाकून आणि ते भरतात असं न करता आपण जसं मालिश करताना थोडंसं लावतो तसं लावायचं आणि बाळाची अशी निगा करायची. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. व्हिडिओ आवडला तर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण एक नवीन व्हिडिओ घेऊया. बाळाची आंघोळ कशी करायची, बाळाची काळजी कशी घ्यायची, बाळाचं खाणं पिणं कसं असतं, बाळाची दृष्ट कशी काढायची. प्रथम आपण बघूया पहिल्या दिवसापासून बाळाची आंघोळ कशी करायची. थोडंसं आपलं पॅराच्यूटचं तेल खोबरे तेल कुठलंही असू दे ते